माझं नाव आहे डॉक्टर कांबळे शोभा मारुती. मी धारेश्वर शिक्षणशास्त्र महाविद्यालयामध्ये 23 जून 2014 पासून कार्यरत आहे. इतिहास या विषयासाठी असोसिएट प्राध्यापक म्हणून कार्यरत होते, परंतु सध्या मी 19 जून 2024 पासून मी धारेश्वर शिक्षणशास्त्र महाविद्यालयामध्ये प्राचार्य पदावर कार्यरत आहे. इथं आमचं धारेश्वर शिक्षणशास्त्र महाविद्यालय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्नता प्राप्त आहे आणि आमच्या धारेश्वर शिक्षणशास्त्र महाविद्यालयामधून शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचं कार्य केलं जातं. म्हणजे अध्यापन हे ज्ञान आहे आणि हे ज्ञान कौशल्यामार्फत विद्यार्थी शिक्षकापर्यंत पोहोचवण्याचं कार्य या शिक्षक प्रशिक्षण महाविद्यालयाच्या माध्यमातून केलं जातं. थॉमस अर्नॉल्ड सारखा विचारवंत या ठिकाणी असं म्हणतो की जो निरंतर अध्ययन करतो तोच खरा शिक्षक होईल. म्हणजे शिक्षकाला जर ज्ञान विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवायचं असेल तर त्यानं सातत्यानं अध्ययन केलं पाहिजे आणि केलेलं अध्ययनाच्या माध्यमातून जे ज्ञान आहे ते विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे. शिक्षण हे ज्ञान आहे आणि हे असलेलं ज्ञान अध्यापन नावाच्या कलेमार्फत त्या ठिकाणी विद्यार्थी शिक्षकापर्यंत पोहोचवणं या ठिकाणी आवश्यक आहे. कारण डॉक्टर राधाकृष्णन यांनी शिक्षकाला या देशाचा आरसा असं म्हटलेलं आहे. एवढंच नव्हे तर 1964-66चा जो कोठारी आयोग आहे त्या कोठारी आयोगानं सुद्धा या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की या देशाचं भवितव्य वर्गावर्गामधून घडत आहे. आजचे शिक्षण घेणारे विद्यार्थीच उद्याच्या या भावी राष्ट्राचे आधारस्तंभ आहेत आणि या आधारस्तंभांना महत्त्वपूर्ण घडवण्याची जबाबदारी शिक्षकावरती येऊन ठेपलेली आहे. म्हणून शिक्षकांना उत्तम प्रकारचं प्रशिक्षण या शिक्षक प्रशिक्षण महाविद्यालयाच्या माध्यमातून दिलं गेलं पाहिजे आणि ते देण्याचं कार्य आमच्या या धारेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठान संस्थेच्या माध्यमातून धारेश्वर शिक्षणशास्त्र महाविद्यालयातून या ठिकाणी देण्याचं काम सातत्यानं केलं जात आहे. अमेरिकन शिक्षणतज्ञ ॲलनना असं लक्षात आलं की शिक्षकांना या ठिकाणी प्रशिक्षण देणं आवश्यक आहे. कारण प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये नेतृत्व गुण क्षमता नसते आणि विद्यार्थ्याच्या समोर जाऊन बोलण्याचं त्या ठिकाणी धाडस होऊ शकत नाही. म्हणल्यानंतर ॲलननं काय केलं, 5 ते 10 विद्यार्थ्यांचा गट त्या ठिकाणी सीमित करण्याचं कार्य निश्चित केलं आणि ते 5 ते 10 विद्यार्थ्याच्या गटामध्ये त्या ठिकाणी प्रस्तावना कशी केली गेली पाहिजे, फलकलेखन शिक्षकाचं कसं आदर्श असावं, त्याचबरोबर प्रश्न कौशल्य शिक्षकांना विचारत असताना प्रश्न कशा आवाजामध्ये विचारला गेला पाहिजे, त्याचबरोबर एखाद्या घटनेचं वर्णन करत सांगत असताना शिक्षकाचे हावभाव कसे असले गेले पाहिजेत, शिक्षकाच्या आवाजामध्ये कसा योग्य ठिकाणी चढउतार असावा, त्याचबरोबर शिक्षकाला त्या ठिकाणी स्पष्टीकरण कौशल्याच्या माध्यमातून सुद्धा कित्येक अशा घटना असतात की पाठ्यपुस्तकाच्या त्या वर्णनयुक्त आणि सांगता आल्या गेल्या पाहिजेत, तर त्या कशा सांगता आल्या पाहिजेत आणि एकंदरीत शिक्षकांना जे 35-30 मिनिटाच्या तासामध्ये शिकवलेला त्याचा समारोप कसा केला गेला पाहिजे, हे सर्व कौशल्ये जेव्हा भावी शिक्षक प्रशिक्षणार्थींना शिकवले जातात तेव्हा तो त्या ठिकाणी आदर्श शिक्षक म्हणून या ठिकाणी समाजामध्ये तयार होतो.